क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई, जरीपटका में ड्रग्स रैकेट का खुलासा। नागपुर शहर में क्राइम ब्रांच यूनिट 3 ने ऑपरेशन थंडर 2.0 के तहत बड़ी कार्रवाई करते हुए जरीपटका थाना क्षेत्र में भारी मात्रा में मादक पदार्थ बरामद किया है। 19 अप्रैल 2026 की रात 8:05 से 11:55 के बीच निर्मल कॉलोनी इलाके में छापा मारा गया। इस कार्रवाई में पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है, जबकि एक आरोपी फरार है। गिरफ्तार आरोपियों में फिरोज खान, सरदार खान और मोहम्मद शकील मोहम्मद भूरू शामिल है। वहीं हरिपीदा सिंह उर्फ हैप्पी अभी फरार है। छापे के दौरान पुलिस को 85 किलो गांजा, लगभग 21.25 लाख कीमत, 3 मोबाइल फोन, एक वजन कांटा और 3 4 पहिया वाहन सहित कुल 48.70 लाख का माल बरामद हुआ है। क्राइम ब्रांच के पीएसआई मधुकर कोठुके की शिकायत पर एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। आगे की जांच जरीपटका पुलिस थाना द्वारा की जा रही है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेने नागपूर शहरामध्ये आता गेले बरेच कालावधी झाला ऑपरेशन थंडर अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालू आहे। त्यानुसार गुन्हे शाखेला पण अंमली पदार्थ विरोधी सक्त कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आमची क्राइम ब्रांचची युनिट 3 ची जी टीम आहे त्या टीमनं एक चांगली छापा कारवाई काल केलेली आहे आणि त्या छापा कारवाईमध्ये अवैध असा गांजा जो जवळजवळ 85 किलो आहे तो मिळून आलेला आहे। त्याच्याबरोबरच तो संपूर्ण गांजा जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींनी वापरलेले वाहने, मोबाईल हे सर्व जप्त करण्यात आलेला आहे। जवळजवळ 48,70,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करून सदर कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अद्याप 3 आरोपी निष्पन्न झालेले आहे। 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेऊन जरीपटका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो गांजा कुठून आणला होता याच्याबद्दल पुढचा जो तपास आहे तो आमच्याकडे क्राइम ब्रांचला आणि पोलीस स्टेशन जरीपटका या ठिकाणी सुरू आहे। मध्ये फिरोज खान, सरदार खान राहणार मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतो। मोहम्मद शकील मोहम्मद भुरू हा जो आहे यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो। असे हे 2 आरोपी सध्या ताब्यात घेतलेले आहेत आणि एक आरोपी ह्याच्यामधला अजून वॉन्टेड आहे। युनिट 3 ची जी टीम आहे पोलीस निरीक्षक सागडे आणि त्यांची संपूर्ण टीमनं ही पूर्ण कारवाई केलेली आहे।